अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आर्थिक प्रगतीसाठी सर्वात उच्च कोटीची सेवा जी आपण वर्षातून एकदाच करत असतो, अशी कालाष्टमी पासून म्हणजेच 24 ऑक्टोबर पासून ते 31 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला करायची आहे. जे स्वामी भक्त नव्याने जोडले असेल त्यांना काहीच माहिती नाही आहे, पण ज्या महिला गेले कित्येक वर्ष झाले ही सेवा करत आहे त्यांना या सेवेचा अनुभव आहे. तो आहे दिवाळी संच. महिलांची खूप कमेंट्स होते की ताई लवकरात लवकर या संदर्भात माहिती आमच्यापर्यंत शेअर कर. तर दीपावली संच दिंडोरीपणे सेवा मार्गामध्ये ज्या काही सेवा दिल्या जातात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक सेवा असते जी वर्षातून एकदाच करत असतो. बाकीच्या सेवा आपण दर महिन्याला करत असतो, पण ही जी सेवा आहे जी कालाष्टमीला सुरुवात होते आणि 8 दिवसाची ती सेवा असते. खूप सुंदर सेवा आहे. याने लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय, सुख, समृद्धी, ऐश्वर्य. त्याच्याबरोबर बघा, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, लक्ष्मी म्हणजे आनंद, लक्ष्मी म्हणजे घरात गोकुळासारखं होणं. ज्या अष्टलक्ष्मी असतात त्यांची सुद्धा कृपा आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर देवीने खूप पैसा द्यावा आणि नंतर देवीने आपल्याकडे पाठ फिरावी असं मला नाही वाटत कुठलाही भक्ताला ते चालेल. भले मी काही जो पगार कमवत आहे त्याच्यात वाढ झाली तर चांगलंच आहे, पण त्याच्यात कमतरता नको व्हायला. कधी कधी असं होतं की खूप चांगले दिवस असतात आणि ते दिवस फिरायला कधीही वेळ लागत नाही. म्हणून आपल्यावर आणि कुठल्याच व्यक्तीवरती वेळ येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काही सेवा करायची असतात आणि शेवटी ते तुमचे कर्म पण असतात. जे काही होतं ते खरंच भगवंताची कृपा असते आणि आयुष्यात जे काही वाईट होतं ते कदाचित कर्माचे भोग आहे, जे कोणालाही चुकलेले नाही. तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना आपण त्या त्रासातून जात आहोत किंवा जाणार आहोत. तर आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला केंद्रातून एक दिवाळी संच दिला जातो, ज्याच्यात सगळं माहिती आहे. हे मी विकत नाही, मी कुठलीही मार्केटिंग करत नाही. मी केंद्रातली एक सेवेकरी आहे आणि माझं काम आहे तुम्हाला ते सांगणं. ज्या महिला नवीन आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही, ज्यांना माहिती आहे त्यांना सगळं काही सांगायची गरज नाही. बघा, तर हा दिवाळी संच आहे जो 101 रुपयाला मिळतो. कुठे मिळतो? तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळून जाईल. तुम्ही तिकडनं जाऊन घेऊ शकता. ज्यांच्याकडे केंद्र नाहीये त्यांना केंद्रातल्या मावशींचा नंबर देते, 8208 729212. हा त्यांचा नंबर आहे, त्यांना संपर्क साधा. तुम्हाला हा दिवाळी संच 101 रुपयाचा आहे. आता हे फ्रंट कॅमेरामुळे उलट वाटत असेल. आणि हा दिंडोरीपणे सेवा मार्गातला आहे, ते तुम्हाला टॅग पण दिसत असेल. ही कुठलीही मार्केटिंग नाही आहे आणि आम्ही इतके मोठे पण नाही की आम्ही ती मार्केटिंग करू. जे काय आहे ती सेवा आहे आणि ती तुमच्यापर्यंत मिळावी म्हणूनच एक धडपड असते. ही सेवा लग्नाच्या आधी आई करायची, लग्नानंतर मी करते. आई भगवतीच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने याचे खूप चांगले अनुभव आहेत आणि ते तुम्ही पण करावं म्हणून माझा अट्टहास आहे असं म्हणायला हरकत नाही. आता या 101 रुपयामध्ये तुम्हाला काय मिळतं? तर तुम्हाला गोमूत्र, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या 8 दिवसात लागणार आहे. तुम्हाला गोमूत्र मिळणार आहे, गुलाब गुलाबजल तुम्हाला मिळणार आहे, पंचगव्य तुम्हाला मिळणार आहे, सुगंधित उटणे तुम्हाला मिळणार आहे, कमळगट्ट्याची मणी अतिशय महत्वाची, कारण याच्यावरच ती सेवा करायची असते. जोपर्यंत घरातली दरिद्री बाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात कधीही प्रवेश करणार नाही. ती दरिद्री बाहेर काढण्यासाठी 8 दिवस ही सेवा सुद्धा करायची असते, ज्याच्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी आणि गुरुकुल पीठावर आपण जेव्हा जातो तेव्हा नेहमी दर महिन्याला हवनयुक्त पारायण केलं जातं. मग ते गुरुचरित्र आहे, नवनाथ आहे, भैरवचंडी आहे, दुर्गा सप्तशती आहे, स्वामी चरित्र सारामृत हवनयुक्त पारायण केलं जातं. ह्या सेवा करायला भाग्य लागतं आणि ही त्याची रक्षा आहे जी आपल्याला आपल्या घरात टाकायची असते. एवढं सुंदर आहे, तर हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आणि सॉरी, तर ही एक धूप आहे, सद्गुरु दशांग धूप म्हणून आहे. आणि ही ना, तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 101 रुपयाला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही माहिती पण तुम्हाला मिळणार आहे मैत्रिणींनो, ज्याच्यात सगळं दिलेलं आहे. आता तुम्हाला हा संच घ्यायचा आहे तर व्हिडिओ इथेच थांबा, परत काही बघायची गरज नाही, कारण तुम्हाला याच्यात सगळं सांगितलेलं आहे. पण तरी पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं. मी थोडक्यात तुम्हाला इन डिटेल माहिती सांगते. आता ही तुम्हाला 24 तारखेला सुरुवात करायची आहे. 24 तारखेला संध्याकाळी या सेवेला सुरुवात करायची असते. म्हणजेच कसं, याच्यात सगळं दिलेलं आहे ते तुम्हाला मी वाचूनच दाखवते. बघा, दररोज दिवाळीपर्यंत आपल्याला या सुगंधित उठण्याने आंघोळ करायची आहे. रोज आपण काय करू, दिवाळीच्या दिवशीच करतो नाही, 8 दिवस या सुगंधित उठण्याने आंघोळ करायची असते. आणि पंचगव्याने सुद्धा आंघोळच्या पाण्यात रोज पंचगव्य, हे गाईच्या 5 पदार्थांनी बनलेलं असतं. ह्या पंचगव्यांनी तुम्हाला
तुमच्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर पंचगव्य टाकायचं असतं. आपण अमावास्येला पंचगव्य टाकतो, किंवा एखादा बाधित व्यक्ती असेल, एखादा आजारी व्यक्ती असेल, तर त्याच्या आंघोळीच्या पाण्यात हे पंचगव्य टाकावे. खूप चांगला अनुभव येतो. हे पंचगव्य आहे. पंचगव्य बऱ्याच लोकांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते बघा. गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप यांचं सगळ्यांचं मिश्रित करून हे पंचगव्य बनवलं जातं, जे अतिशय सुंदर आहे. आणि खरंच नकारात्मकता, काही वाईट शक्ती बाधा असेल तर याने ती कमी होते. तर हे रोज तुम्हाला 24 तारखेला सुरुवात करायची. रोज आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकून ते रोज आपल्याला आपलं शरीर शुद्धीकरण करायचं आहे. घरातल्या लक्ष्मीचं आवाहन करायचं असतं. या कालावधीमध्ये घरातील सर्व स्त्रियांनी साडी परिधान करून, जी काही तुम्हाला सेवा सांगणार आहे, साडी परिधान करून, कुंकू लावून, बांगड्या घालून तुम्हाला लक्ष्मीचं आवाहन करायचं असतं. लक्ष्मीचं आवाहन करताना घरातल्या कुलस्त्रींनी करायचं. याचा अर्थ मग मी विधवा आहे, मी करू नको का, असं अजिबात नाही आहे. ज्या काही सेवा सांगणार आहे त्या मासिक धर्म जर या 24 ते 31 मध्ये आला तर ते 4 दिवस थांबून घ्या. घरातल्या दुसऱ्या व्यक्तीकडनं तुम्ही ती सेवा करून घ्या. कोणी पण करा, असं काही नाही. मी प्रेग्नेंट आहे, करू शकता, काहीच हरकत नाही. अगदी कितवाही महिना असला तरी सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता. तर कुंकुमार्चन तुम्हाला 24 ऑक्टोबरला कुंकुमार्चनला सुरुवात करायची आहे. घरातल्या कुलस्त्रीने आपल्याला आई भगवतीला आवाहन करायचं असतं. लक्ष्मी आई भगवती ती काही अशी लगेच नाही येत. आपलंही काम आहे तिला मानपान दिलं, तिचा मान सन्मान करणं. 24 तारखेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला 31 तारखेपर्यंत किंवा अगदी 1 तारखेपर्यंत केलं तरी हरकत नाही. कारण 1 तारखेला लक्ष्मीपूजन आहे. तुम्हाला रोज कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करायचंय. कुंकुमार्चन करताना 108 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचय नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचय नमो नमः. टाकावर कुंकुमार्चन करताना, फोटोवर करताना 5ही बोटांनी कुंकुमार्चन करायचं. आता हा माझा उजवा हात आहे. 5ही बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. ही झाली पहिली सेवा, जी तुम्हाला दररोज करायची आहे. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. घरातल्या सगळ्या मिळून ही सेवा करावी. आता सून जर कामावर जाते तर सासूबाईंनी कुंकुमार्चन करावं, किंवा जर सुनबाई कामावर जाते तर एका जावेने ही सेवा करा, दुसऱ्या जावेने ती सेवा करा. घरातल्या दिरांनी सगळ्यांनी मिळून, लक्ष्मी काही फक्त त्या बाईलाच नाही पाहिजे, ती सगळ्या कुटुंबासाठी ती करत असते ना, तर आपलंही काम आहे की तिला मदत करणं. कारण ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते, आणि मेन म्हणजे थोडीशी आहे त्याला. ही सेवा रोज करणं म्हणजे थोडा टाइम तुम्हाला काढावा लागणार आहे. म्हणून सांगते, सगळ्यांनी मिळून ही सेवा करा. आता कुंकुमार्चन केल्यानंतर दररोज 24 तारखेला आपल्याला प्रवेशद्वारावर गायत्री पद्म, लक्ष्मी पद्म रांगोळी काढावी. त्याच्याच बरोबर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंनी गायीचे पावलं व लक्ष्मीचे पावलं काढायचे. इथे बघा गायत्री पद्म दिलेलं आहे, लक्ष्मीची पावलं दिलेली आहे, त्याच्याबरोबर गायीचं पण पाऊल दिलेले आहे. म्हणजेच काय, थोडक्यात तुमच्याकडे साचा असेल तर साचा वापरा, नाही तर तुम्ही पाहून काढले तरी चालेल. गायीची पावलं पण काढायची आणि लक्ष्मीची पावलं पण काढायची आहे, आणि गायत्री पद्म पण काढायची. दररोज सकाळी रांगोळी आपण सकाळीच काढतो, किंवा संध्याकाळी काढली तरी हरकत नाही. आता हे झालं. आता दुसरं येतं की सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यावर, आपण जेव्हा घरात दिवा लावतो तेव्हा सद्गुरु दशांग धूप लावायचं असतं. घरातली नकारात्मकता कमी करण्यासाठी हे खूप छान असं धूप मानलं गेलं आहे. याच्यातच तुम्हाला ते मिळून जाईल. याचा वापर कशाला करायचा ते तुम्हाला समजलं असेल. आता जेव्हा तुम्ही घरात मंत्र जाप, आरती, भजन चालू असतं तेव्हा अर्थात टीव्ही टेप सगळं बंद असतं. संध्याकाळच्या काळी टीव्ही टेप सगळं तुम्हाला बंद करायचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या घरात 24 तारखेला ते 1 तारखेपर्यंत, म्हणजे 31 आणि 1 तारखेपर्यंत दररोज घरात गोमूत्र शिंपडायचं आहे. हा झाला गोमूत्राचा वापर. तुमच्याकडे असेल ऑलरेडी तर नाहीये, पण त्याच्यात तुम्हाला ते सुद्धा मिळणार आहे, पण सांगते. आता जोपर्यंत घरातल्या अलक्ष्मीचा नाश होत नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे. त्याच्या 8 दिवस आधी घरातली नकारात्मकता, दरिद्री, वाईट शक्ती, आपण मनुष्य इतके वाईट आहोत. तुम्हीच काय, मी माझं सांगते, राग आला तर पटकन काहीतरी बोलून जातं, संताप झाला तर काहीतरी एखाद्याला बोलून जातो, लगेच मग वास्तू तथास्तु, वास्तू एका सेकंदाला 36 वेळा तथास्तु बोलते. तर विचार करा ती दिवसातून किती वेळा तथास्तु बोलत असेल. म्हणून जोपर्यंत अलक्ष्मी घराबाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. भाड्याचं घर आहे, करू शकता. छोटं मोठं घर कसं पण असेल तुम्हाला करू शकता. आता महत्वाचं ताई, आम्ही दिवाळीला गावी जाणार आहोत, मग आम्ही ही सेवा करू शकतो का? हो, तुम्ही करू शकता. ती कशी? तुम्ही जर धनतेरसला जाणार असाल तर त्याच्या आधी तुम्ही इकडे सेवा करा, बाकी तुम्ही तिकडे सेवा करा. कारण हे दोन्हीही तुमचेच घर आहे. सासरचं घरही आपले आणि आपण जिथे राहतो तेही घर आपलंच आहे. ताई मी माहेरी आहे, हो तुम्ही माहेरी असेल तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. या सेवेचे कुठलेही नियम नाही. आता आपल्याला माता लक्ष्मीला आमंत्रित करायचंय, दरिद्रीला बाहेर कसं काढायचं, ती काही अशी लगेच नाही जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला सेवा करायच्या. सेवा काय आहे?
दररोज पिवळी मोहरी हातात घ्यायची, ही रक्षा ही उजव्या हातात घ्यायची, त्याच्यावर आपल्याला 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम आणि 11 वेळा कालभैरवाष्टकम. ज्यांना वल्गा सुक्तम नित्यसेवेमध्ये सगळं दिलेलं आहे, महिलांनो घाबरू नका. ज्यांना नित्यसेवेचं पुस्तक मागवायचं आहे केंद्रातल्या मावशींकडे ते आहे, पण त्या कुठल्या मार्केटिंग करत नाही. त्या मावशी प्रश्नोत्तर विभागात गेले 30 वर्ष झाले, माऊलींनी त्यांना ती दीक्षा दिलेली आहे. 30 वर्ष ती महिला प्रश्नोत्तर करते आणि आज कितीतरी बायकांचे कुठलेही चार्जेस न घेता लाईव्ह फोनवर त्या मावशी प्रश्नोत्तर करता. महाराज त्यांच्याकडनं खूप मोठी सेवा घडून घेता. म्हणजे कुठली की काही मार्केटिंग नाही आहे, आधीच तुम्हाला ते क्लिअर करते. तर तुम्हाला मोहरी आणि रक्षा हातात घेऊन आपल्या उजव्या हातात मोहरी आणि रक्षा घ्यायची, 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम, 11 वेळा कालभैरवाष्टकांचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायचे. वेदोक्त वल्गा सुक्तम छान आहे, थोडस वाचायला जर तुम्हाला जड जात असेल तर एकदा वाचलं तरी चालेल, पण 11 वेळा कालभैरवाष्टकम. कालभैरवाष्टकम ओम देवराज्य सेव्यमान पावनादि पंकजम व्यालयज्ञ सूत्र बिंदू शेखरम कृपाकरम. हे कालभैरवाष्टकम सगळ्यांना माहिती आहे. हे म्हणायचं. ते म्हणून झालं तर हातातली पिवळी मोहरी रक्षा घरातली शौचालय बाथरूम संडास बाथरूम सोडून प्रत्येक घराच्या कोपऱ्यात थोडं 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 टाकायचं. मग 1 रूम 4 रूम बंगला काय असेल तर तुम्ही प्रत्येक खोलीत थोडं 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 टाकायचं. दुसऱ्या दिवशी झाडताना ते सगळं गोळा करायचं आणि टाकून द्यायचं आपल्याला, ते टाकून द्यायचं आपल्याला डस्टबिन मध्ये. हे तुम्हाला 24 तारखेपासून जे काही सांगते आहे ते 24 ला तुम्हाला सुरुवात करायची. यात सगळी माहिती आहे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, आता हे झालं माता लक्ष्मीला घरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला घरातली दरिद्री बाहेर काढायचं ते तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला अष्टमी ते अमावास्याच्या दरम्यान दररोज कुळदेवीच्या टाकावर आपण कुंकुमार्चन करणार आहे 99 मंत्राने आणि अभिषेक करायचा आहे कुळदेवीच्या टाकावर. पाण्याने करा. अभिषेक करताना 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्तम म्हणा. 16 वेळा म्हणणार असेल तर 16व्या वेळा फलश्रुती म्हणा. 1 वेळा म्हणणार असेल तर एकदाच फक्त पाण्याने अभिषेक करायचा. फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आणि 1 वेळा पुरुष सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे. हे बघा, कुळदेवीच्या टाकावर सेवा करताना फक्त श्री सुक्तम म्हणा. महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे. जिथे गुरु आहे तिथे सर्वस्व आहे, बस. तर महाराजांची मूर्ती असेल तर त्यांच्या समोर त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करताना 1 वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा पुरुष सुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे. 1 वेळा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ज्यांच्याकडे मूर्ती नाहीये त्यांनी फोटो समोर ठेवून फोटोला हिना अत्तर लावून त्याचा वापर आपल्याला करायचा. हिना अत्तर लावून महाराजांच्या मूर्तीला पण हिना अत्तर लावायचा आहे, फोटोला पण लावायचा आहे. मूर्ती असेल तर ना अभिषेक करा, फोटो असेल तर समोर बसून ह्या 2 सेवा दररोज करायच्या आहे. सकाळीच करा, संध्याकाळी करू नका. हे झालं. आता आर्थिक प्रगतीसाठीची जी सेवा आहे ती तुम्हाला सांगते. दररोज सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता. 2 कमळगट्ट्याचे मणी हातात घ्यायचे. 24 तारखेला सुरुवात करायची, 31 तारखेपर्यंत 2-2 मणी हातात घ्यायचे. त्याच्यावर तुम्हाला मंत्र जाप करायचा. ते मंत्र जाप काय आहे ते तुम्हाला सांगते. कमळगट्ट्याचे मणी हातात घेऊन 16 वेळा षोडशी मंत्र नित्यसेवेमध्ये आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र. षोडशी मंत्र कमलात्मक मंत्र नित्यसेवेमध्ये दिला आहे. 16 वेळा षोडशी मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. आता तो कसा करायचा? आपल्याला डाव्या हातात माळ घ्यायची आहे, उजव्या हातात मणी घ्यायचे आहे आणि ह्या पद्धतीने ज्यांना असं धरणं शक्य होत नाही त्यांनी कोणाला तरी सांगा की बाबा मी माळ जप करते, मी मंत्र जप करते, तू माळ धर फक्त, असं तुम्ही करू शकता. हे झालं. आता बघा, आता समजा हे मी 2 मणी घेतले, मी सेवा केली. मणी मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून देणार. परत 24 तारखेला झालं, 25 तारखेला मी मणी घेणार, परत त्याच्यावर सेवा करणार, प्लास्टिकच्या डब्यात मी ठेवून देणार. 24, 25, 26 असं मी करणार. कधी मधी असं झालं की 24 ला मी केली, 26, 27 ला राहून गेली, तर समजा जर 26 ला गेलीच राहून, माझ्याकडनं लक्षात राहिलं नाही किंवा खूप कामाची गडबड होती, बाहेर गेली होती, लेट झालं, तर 26 ची सेवा तुम्ही 27 ला करू शकता. ती कशी? 27 ला 2दा मणी घ्यायचे. म्हणजे आता नाही, मग आता 2 दिवसाची बाकी मी डायरेक्ट 4 मणी घेऊन नाही, 2 मणी घ्यायचे, जी सगळी सेवा करायची ते बाजूला ठेवायचे, परत 2 मणी घ्यायचे, सगळी सेवा करायची ती बाजूला ठेवायचं. या पद्धतीने तुम्ही करू शकता. एखाद्या व्यक्तीला जर पार्सल लेट आलं, 25 ला आलं किंवा 26 ला आलं, चला आज माझं पार्सल सकाळी 26 ला आलं, मग मी काय करणार? 24 चे 2 मणी घेणार, ती सेवा करणार, ते बाजूला ठेवणार. परत 24 नंतरची जी तारीख येते 25, त्याचे 2 मणी घेणार, सेवा करणार, ती बाजूला ठेवणार. परत 26 चे मणी घेणार,
ती सेवा करणार, ती बाजूला ठेवणार. या पद्धतीने मी करणार. 2 दिवस ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल मग मला 28ला आलं आणि मग मी इतकं करू का? नाही. 2-3 दिवस इकडे तिकडे चालतं, पण जर 8-8 दिवस नाही, मत नाही, असं नाही होणार. हा, आता ही कमळकट्ट्याची झाली. मग देवीच्या टाकावर मग सोमवारची म्हणजे 24ची पण सेवा करू का? नाही. ज्या दिवशी तुम्ही सेवाला लागणार तेव्हा तुम्ही कुलदेवीची सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. म्हणजे तुम्हाला पार्सल लेट आलं तरी चालेल, किंवा मासिक धर्म होता की ताई 24ला तिसरा दिवस होता, मग मला काही चाललं नाही, मग मी 26ला सुरुवात करू शकता का? करू शकता. पण जे काही तुम्हाला सांगितलंय की 24ची पण सेवा करायची आहे, 25ची पण तुम्हाला करायची आहे. समजलं असेल? नाही समजलं तर व्हिडिओ तुम्ही परत बघा. बघा, तुम्हाला समजेल. मी मराठीतच सांगितलं आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतं महिलांना की सांगूनही त्याच त्याच कमेंट्स येतात आणि ही सेवा आहे. आता त्या कमळकट्ट्याच्या मणीचं नंतर काय करायचं, सगळ्यात मोठा प्रश्न महिलांना पडलेला. तर त्याचं आपल्याला हवन करायचं असतं. कमळगट्ट्याच्या मणीचं हवन करायचं असतं. ते हवन कसं करायचं त्याच्या संदर्भातली नंतर माहिती सांगेल, कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालाय आणि याच्यात ते सगळं 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 दिलेलं आहे. म्हणून सांगते, हे तुम्ही घ्या आणि तुम्ही पण ही सेवा करा. नवीन असाल तर अनुभव घेऊन बघा. याच्यानंतर तुम्हाला माझा व्हिडिओ सुद्धा बघायची गरज पडणार नाही. एवढी सुंदर ही सेवा आहे. बऱ्याच महिला दरवर्षी ही सेवा करतात. अनुभव खूप छान येतात आणि तुम्ही पण करा. आणि अतिशय महत्वाची सेवा ही मानली जाते, जी वर्षातून फक्त एकदाच करता येते. भले पार्सल लेट झालं तरी काळजी करू नका. तुम्ही सेवा करा. बस मी तुम्हाला इतकं सांगेल. बाकी आजच्यासाठी फक्त इतकंच झाली सेवा. महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.